पण राखीचे ताट कसे बनवतात, म्हणजे राखीच्या ताटामध्ये काय काय हवं असतं ते मी दाखवणार आहे। आमच्याकडची पद्धत कशी आहे ते तुम्ही बघा। सर्वात अगोदर आपल्याला निरंजन घ्यायचे आहे। निरंजन बघा, आता तुपाची वात लावायची की तेलाची, यामध्ये कन्फ्युजन असेल तर बघा, ओवाळताना कधीही तेलाचाच दिवा चालतो, तुपाचा दिवा चालत नाही। अशा दोन वाती घ्यायच्या, आपण त्या हातावर ठेवायच्या, त्या एकत्र अशा करायच्या आणि त्या निरंजनामध्ये ठेवायच्या। निरंजनामध्ये तेल टाकायचं बघा, कुंकू याप्रमाणे कालवून घ्यायचं पाण्यामध्ये। त्यानंतर खडी साखर किंवा साखर घेऊ शकता किंवा पेढा घेऊ शकता, मी इथे खडी साखर घेतलेली आहे। आता आपल्याला कंपाळाला लावण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत। बघा, इथे राख्या घेतलेल्या आहे। हे आहे आमच्याकडे साधं सिंपल ताट रक्षाबंधनाचं। आता तुम्ही याला, आमच्याकडे थोडंसं डेकोरेशन पण करतात, तुम्ही हे डेकोरेट करू शकता। डेकोरेट करताना काही नाही, फक्त फुलांच्या पाकळ्या अशा बाजूला टाकल्या की ताट तयार होते आणि दिसायलाही सुंदर दिसते। यामध्ये आम्ही त्या दिवशी पेढे आणतो, तर तुम्ही पेढे आणत असाल तर ठेवा, आम्ही ठेवतो। बघा, याप्रमाणे किती सुंदर ताट दिसतंय। बघा, याप्रमाणे आमचं राखीचं ताट असतं। ह्याच्यामध्ये आम्ही सुपारी वगैरे काही ठेवत नाही। बघा, त्यात ओवाळण्यासाठी अशी सोन्याची अंगठी ठेवतात। बघा, आमचं सुंदर असं साधं सिंपल राखीचं ताट तयार झालेलं आहे। बस एवढंच आम्ही राखी बांधण्यासाठी हे ताट असं तयार करतो। तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। याच्यामध्ये तुमच्याकडे आणखी काय काय घेतात ताटामध्ये? आमच्याकडे एवढंच घेतात आणि तेलाचाच दिवा आमच्याकडे लावतात। तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा दिवा लावतात ते सांगा, म्हणजे बघा, तेलाचाच दिवा सगळीकडे लावला जातो। हे आमचं असं साधं सिंपल ताट तयार आहे। तुमच्याकडे कशा प्रकारचं ताट तयार करतात ते कमेंट करायला अजिबात विसरू नका। कसं वाटलं आमचं रक्षाबंधनचं ताट ते जरूर सांगा। नमस्कार, स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण रक्षाबंधन केव्हा साजरे करायचे, 8 तारखेला की 9 तारखेला, त्याबद्दल माहिती घेणार आहोत। बघा, भद्राकाळ हा 8 तारखेलाच लागत असून तो 8 तारखेलाच मध्यरात्री संपत आहे। त्यामुळे 9 ऑगस्टला आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे, कारण रक्षाबंधन हा सूर्यतिथीनुसारच आपण साजरे करतो कोणताही सण। त्यामुळे सूर्यतिथीनुसार 9 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करायचे आहे। आता बघा, भद्रा संपत असल्यामुळे 9 तारखेला भद्रा नाहीये। आता त्यामुळे भद्रा ही शनी देवाची बहीण आणि सूर्यदेवताची आणि माता पार्वती छायांची ही पुत्री आहे। भद्राचा जन्म हा राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता, परंतु जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा ती सर्वच देवलोकांना वगैरे सगळ्यांना, सगळे जिथे होम हवन होत होते तिने सगळ्यांनाच गिळायला सुरुवात केली, म्हणजे सगळीकडे नाश करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर त्यांचे कार्य थांबवले गेले, तिने सगळीकडे नाश करायला सुरुवात केली। त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी देवानी प्रयत्न केले आणि मध्यस्थी केली। आता त्यामुळे भद्र काळामध्येच तिने रावणाला राखी बांधली होती। त्यामुळे श्रीरामाकडून रावणाचा वध झाला होता, नाश झाला होता। त्यामुळे कधीही भद्र काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधली जात नाही किंवा रक्षाबंधन साजरे केले जात नाही। त्यामुळे 9 ऑगस्टला सूर्यतिथीनुसार
आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे। ही नारळी पौर्णिमा 8 ऑगस्टला आलेली असून 2:12 सुरू होत असून 9 ऑगस्टला दुपारी 1:24 समाप्त होत आहे। त्यामुळे आपल्याला 9 तारखेलाच रक्षाबंधन साजरे करायचे आहे। 9 ऑगस्टला ब्रह्ममुहूर्त हा 4:22 पासून ते 5:04 पर्यंत आहे। त्यामुळे आपल्याला तिथे रक्षाबंधन साजरे केले जाईल। तसेच 9 ऑगस्टला अभिजित मुहूर्त हा 12:17 सुरू होत असून 12:43 समाप्त होत आहे। तसेच 9 ऑगस्टला राखी बांधण्याचा मुहूर्त हा ब्रह्ममुहूर्त 5:45 पासून सुरू होत असून तो 1:24 पर्यंत राहणार आहे। त्यामुळे ह्या काळामध्ये आपल्याला राखी बांधायची आहे। तसेच इथे राहू काळ देखील आलेला आहे। तो राहूचा काळ आपल्याला तो 9 वाजून ते 10:30 म्हणजे हा 1.5 तासांमध्ये आलेला आहे। त्यामुळे ह्या 1.5 तास आपल्याला राखी बांधायची नाही आहे। ह्या 1.5 तासामध्ये आपल्याला अजिबात राखी बांधायची नाही, कारण हा राहूचा काळ आहे आणि तो 1.5 तास सोडला तर तुम्ही एरवी 5:45 पासून 1:24 पर्यंत राखी बांधू शकता। परंतु कुणाला शक्य झाले नसेल, पौर्णिमा संपते, परंतु कुणाला त्या काळामध्ये राखी बांधणं शक्य झालं नाही 1:24 पर्यंत, तर बघा, सूर्य जेव्हा जी तिथी बघतो तेव्हा ती तिथी दिवसभर मानली जाते। म्हणून तुम्ही दिवसभर सुद्धा रक्षाबंधन साजरे करू शकता, यामध्ये काही शंका नसावी, कारण हे नातं पवित्र बहीण भावाचं आहे आणि त्याला कुठल्याही याची मुहूर्ताची गरज नसते। आणि त्यामुळे फक्त मुहूर्त आपण याच्यासाठी बघतो की त्यामध्ये आपल्या भावाचं रक्षणच व्हावं, काही वाईट होऊ नये, म्हणून आपल्याला बाकीचे राहूचा काळ आणि भद्रा काळ सोडून राखी बांधायची आहे। एरवी बाकी सर्व मुहूर्त चांगलाच आहे। त्यामुळे रक्षाबंधन आपल्याला साजरे करायचे आहे। आपल्या भावाच्या जीवाची आणि त्याचे रक्षण करण्याची आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे। तसेच आपले रक्षणही आपला भाऊ करो याची आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि असे यामुळे रक्षाबंधन साजरे करून आपल्याला बहीण भावाचे नाते घट्ट करायचे आहेत। तर चला, तुम्हाला राखी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका।